तसेच मित्रांनो या सामन्यातील सामनावीर ठरलाय अर्थात नो डाऊट JBCC 72 संघाचा युवराज ठरलाय या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच। चला युवराज आपल्याला विनंती असेल आपण यायचा, प्लीज कम ऑन द स्टेज अँड टेक युअर प्राइज। सो विनंती असेल आपण या। मी आदरणीय सन्माननीय भगवानजी कळंते साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हाताने येथे युवराज यांना मात्र आपण सन्मानित करायचं आहे। चला युवराज आपण यायचं आहे। युवराज या प्लीज। युवराजाचा आपण खेळ पाहिलात मित्रांनो, खऱ्या अर्थानं विजय साकारणारा आणि आपल्या संघाला दुसऱ्या फेरीमध्ये नेण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं असं युवराज ठरलेत या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच। सर्वदा आपलं अभिनंदन असेल। मी आदरणीय सन्माननीय भगवानजी कळे साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हातानं त्यांना मात्र इथे सन्मानित करायचं आहे। चला अभिनंदन असेल युवराज। आता अधिकचा वेळ कोणाचा घेत नाही, वेळ खूप कमी आपल्याकडे। जाऊ पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये मी घेतो तुर्तास ब्रेक। आवाज ऐकूया आपण सोनूजी बांगर आणि विश्वाजी केळे सरांचा। धन्यवाद। थँक्यू सो मच सिद्धेश गायकवाड। तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहतोय आजच्या दिवसातील अंतिम लढत त्या ठिकाणी सुरू झाली आहे। एक्स्ट्रीम विपक्ष त्यांना फाईट करते प्रियंका 11 टीम आणि या दोन संघामध्ये अंतिम लढत सलामी जोडी मैदानावरती पोहोचली गेली। अभि आणि राजेंद्र ही जोडी आपल्याला पाहायला मिळते। पहिलं षटक या ठिकाणी सुरू आहे। दिनेश आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील। एकूण स्कोर 1 धाव धावफलकावरती। पुन्हा एकदा पुढचा बॉल खोलव्या टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केलाय, ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळते आणि खेळाडू उपस्थित लॉंग ऑफ रिझनला रन्स मिळाली 1। टीमची टोटल सिंगलला पुढे सरकेल 2 धाव धावफलकावरती। विश्वास केणे आमच्या सोबत जोडले गेले पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये। विश्वास थोडीशी सुरुवात शांत पाहायला मिळते, खूप चांगली गोलंदाजीची सुरुवात केली। खास करून दिनेशनं या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये शांत ठेवण्याचं काम करतोय। सलामी जोडीला एज लागली आहे, पाठीमागे विकेट किपर तैनात असतील आणि त्यांच्या हातामध्ये जाऊन हा चेंडू विसावतोय। डॉट बॉलची समाप्ती। षटकाचा विचार केला तर एकूण 5 चेंडू होते त्या षटकामध्ये, अवघ्या 2च धावा खर्च करतोय या षटकामध्ये गोलंदाज दिनेश। शेवटचा चेंडू ऑन साइडला लॉब करायचं होतं, पुन्हा एकदा संपर्क नाहीये। डॉट बॉलची समाप्ती, सफल ओव्हरची समाप्ती। पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्या दिनेशनं आणि धावसंख्या एक्स्ट्रीम संघाची बिनगडी बाद फक्त 2 धावा धावफलकावरती। यस विश्वास विचार केला तर इकॉनॉमिक स्पेल मध्ये या षटकामध्ये आपण पाहिलं गोलंदाज दिनेशच्या माध्यमातून अवघ्या 2 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या। अभि आणि राजेंद्र ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। एक्स्ट्रीम 11 या संघाच्या माध्यमातून सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत असेल। शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मर्यादित शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीगच्या वतीनं आपलं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत असेल। पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 2 धावा आणि आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होईल गोलंदाज शाहिदला आपण पाहणार आहोत। अतिशय सुरेख अशी स्पर्धा संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर तितक्याच आनंदाने नक्कीच या स्पर्धेचा आनंद या ठिकाणी मात्र लुटला जातोय। मान्यवर देखील बहुसंख्येने आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहेत आणि उद्या खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल आणि अंतिम दिवसामध्ये अनेक मान्यवर शाहूवाडी तालुक्यातील आपल्याला पाहायला मिळतील आणि या स्पर्धेचा आनंद ते देखील घेतील। गोलंदाज आता मात्र शाहिद होते सज्ज। UTC लाईव्ह टेलिकास्ट टीमच्या माध्यमातून या स्पर्धेचा लेखाजोखा थेट शाहूवाडी तालुक्यामध्ये पोहोचला जातोय। खऱ्या अर्थाने आमचे शैलेशजी भोईर देखील या स्पर्धेचे नक्कीच आपण पाहिलं तर फार चांगल्या पद्धतीने देखभाल करतात, कारण की अचूक क्षणचित्रे त्यांच्या माध्यमातून देखील टिपले जातात। ते सर्वांचं नक्कीच आम्ही देखील आभार व्यक्त करतो। सोबत माशा दिशेनं शाहिद होते गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज। वेळेच्या बाबतीत सहकार्य करा, कारण की आपल्याच तदनंतर फलंदाजी करायच्या। शाहिद ऑन द मार्क। इथे मात्र फटका फसलाय। डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक येतात। ओहो कहीं पे निगाह, कहीं पे इशारा।
आताचा पिसारा फुलवला देखील होता, असं वाटलं होतं त्या पिसाऱ्यामध्ये चेंडू जाऊन फसेल, परंतु इथे मात्र स्वतःला मेहनत घ्यावी लागेल. चांगलं कार्य आतापर्यंत राहिले दोन्ही संघांच्या माध्यमातून. गोलंदाजी देखील चांगली राहिली होती पहिल्या षटकामध्ये दिनेशच्या माध्यमातून. दुसऱ्या स्पेलमध्ये शाहिदाला पहिल्या चेंडूवरती विकेट संपादित करण्याची या ठिकाणी मात्र नाबी संधी देखील निष्पन्न झाली होती, परंतु संधीचं सोनं करता आलं नाही. आणि या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. 2 धाब्याच्या मतीनं धावफलक 4 या धावसंख्येवरती. 4 षटकांची मॅच आणि त्या अनुषंगाने सातत्याने विचार केला तर धावांचा आलेख उंचावावा लागेल, कारण की येणाऱ्या इनिंग मध्ये नक्कीच थोडस आपल्याला पाहिलं तर अंधारामध्ये सामना खेळावा लागेल. स्वीशीट करण्याचा प्रयत्न होता आणि दरम्यान हा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. हे समजा समालोचन कक्षाच्या समोर जे आमचे खेळाडू उभे आहेत, प्लीज थोडस बाजूला राहा. धन्यवाद. आयोजक देखील आहेत आणि नक्कीच आपण सर्वांनी आज फार मेहनत घेतल्या. सर्वांचं पुनश्च कौतुक करू. हो, रायझिंग अँड सरप्रायझिंग डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकले. या चेंडूवरती अगदी गोलंदाज शाहिदने लेन खेचली, शॉर्टलेन चेंडू हाताळला आणि सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. कुठल्या पद्धतीची धाव धावफलकावरती जोडली जात नाहीये. पहिल्या चेंडूवरती देखील विचार केला तर विकेटची प्राप्ती झाली असती, परंतु झेल ड्रॉप आणि तदनंतर बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. कमालीची गोलंदाजी गोलंदाज शाहिदच्या माध्यमातून. हो, बॅक ऑफ द चेंडूला पिच केलं होतं, गतीनं बीट केला. मोठा फटका मारण्याचा मनसुबा राजेंद्रने देखील आखला होता, परंतु अत्यंत चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी पाहायला मिळतोय. व्हेरिएशन सातत्याने केलं जाते. गोलंदाज शाहिदच्या माध्यमातून आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, धावा खर्च केला 3 आणि एकंदरीत धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर ती म्हणजेच 5 धावा. पुनश्च स्वीचिट करण्याचा प्रयत्न होता. सरळ बॅटने धावा येत असतील तर आडव्या बॅटने धावा घेण्याचा इथे प्रयत्न करणं चुकीचं असेल, यात मात्र शंका नाही, कारण की 2 वेळेस असं घडलं की नक्की स्विचिट करण्याचा प्रयत्न झाला आणि तो असफल देखील ठरला. आणि आता मात्र या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक. क्या लाजवाब गोलंदाजी आतापर्यंत राहिल्या प्रियंका 11 संघाच्या माध्यमातून. इकॉनॉमिकल आणि कंजूस गोलंदाजी सुरू आहे. हो, भिगीट केलाय मिड विकेटला क्षेत्ररक्षक, बनून राहतील दर्शक. चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ मॅक्झिमम. षटकार अंतिम चेंडूवरती हा षटकार आला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. धावफलकावरती जोडल्या गेल्या आणि आता मात्र इथून अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक असेल. सोनू वांगर पुनश्च आमच्या समवेत जॉईंट होतील, कारण की त्यांचा आवाज देखील आज एकंदरीत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण देखील ऐकलात. त्याचबरोबर आमचे विनोदजी पाटील सर असतील, सिद्धेशजी गायकवाड सर असतील आणि आमचे रोशनजी संते सर. एकंदरीत 5 समालोचक या स्पर्धेसाठी लाभले आणि प्रत्येकाच्या वाणीतून या स्पर्धेचा लेखाचोखा आपल्यापर्यंत पोहोचला. यस, विश्वास व्हॉइस ऑफ शाहूवाडी आमचे नक्कीच विनोददादा पाटील यांना देखील विनंती करतो, आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती आपण यायचं. लगेच विनोददादा जॉईन व्हायचं नक्कीच आमच्या व्यासपीठावरती. तर नाव क्रिकेट जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल आपण पाहिली गेली तर एकूण स्कोरबोर्ड वरती 11 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 3रं षटक आणि फाईन खेळतायत खेळाडू. बीट चेंडू ट्रॅव्हल होते, फाईन लेग, सीमा रेखा बाहेर, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल, व्हाईट +4. एकूण मिळतील 5 धावा. खराब क्रिकेट, खराब चेंडू पाहायला मिळाला. दिशेपासून बरकट लेगस्टम्पच्या बाहेर हा चेंडू होता आणि शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू बीट झाला आणि चेंडू सीमा पार जाते, चौकार आलाय. एकूण टोटल 5 धावा मिळतील. धावा संख्या पुढे सरकेल 5 ने. 16 धावा स्कोरबोर्ड वरती. ओव्हर द विकेट हाफ ट्रॅकर. पुन्हा एकदा फटका छान आहे. स्वेरलिकला पॉइंट स्ट्रोक खेळलाय आणि चेंडू सीमा पार. अजून एक चौकार. अप्पर कटच्या साह्यानं स्ट्रोक खेळला गेला आणि लगातार अजून एक चौकार आलाय. येस अंपायर, रिव्ह्यू कशासाठी? चला, गोलंदाजीच्या शैलीवरती आक्षेप नोंदवला आणि 3ऱ्या पंचांनी या ठिकाणी मागणी केली. 3रे पंच येतील आणि चेक करतील. महेंद्र भवर सर आमच्या सोबत जॉईन असतील 3ऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये.
कारण की गोलंदाजच्या शैलीवरती आक्षेप नोंदवला फलंदाजाने आणि रिव्ह्यू घेतला गेलाय. टोटल धावसंख्या आपण पाहिली गेली तर स्कोरबोर्ड वरती या चौकाराच्या मदतीने पोहोचली 20 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात केली आहे फलंदाज आपण पाहतो या ठिकाणी अभि आणि राजेंद्रनं या मॅच मध्ये दोघांच्या बॅटमधनं मोठे फटके आपण पाहिलेत. चौथं षटक देखील अजून येणं बाकी असेल कारण की 4 षटकांचा सामना आहे आणि तिसरं षटक सुरू आहे. एक चेंडू आणि तब्बल 9 धावा खर्च होत आहेत या षटकामध्ये. तिसरे पंच पाहणी करतायत महेंद्र भवर सर. UTCच्या माध्यमातून आपण स्पर्धा कव्हर करतोय. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट. शैलेश दादा भोईर आणि संपूर्ण त्यांची टेक्निकल टीम आमच्या सोबत जॉईंट आहे आणि पाहणी केली जाते आमच्या स्क्रीनवरती कंट्रोल रूम मध्ये. फेअर डिलिव्हरी असेल. चला नक्कीच गोलंदाज सज्ज होईल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. महेश आपण पाहतो या षटकामध्ये महेशला प्राचारण केले गेले आणि महागडा ठरलाय. पहिल्या चेंडूवरती 9 धावा खर्च केल्या आहेत या षटकामध्ये. राईट अमोर द विकेट. हाफ ट्रॅकर आडव्या बॅटनं पोल केलाय. फटका चांगला आहे. लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित आणि फेकी त्वरित येते. परफेक्ट फेकी ऑन द स्टंप. धाव मिळेल फक्त एक. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 21 धावा धावफलकावरती. खूप चांगली क्रिकेट स्पर्धा शाहूवाडी प्रीमियर लीगचे भव्य दिव्य आयोजन आणि आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि अंतिम सामना सुरू आहे. गतीमध्ये परिवर्तन गतीमध्ये मिश्रण आपल्याला पाहायला मिळेल. फिंगर रोल केले होते चेंडूवरती आणि एकच धावे ते मिळेल. धावसंख्या 22 धावा धावफलकावरती. व्हाईस ऑफ शाहूवाडी विनोद पाटील सर देखील आमच्या सोबत जॉईंट होते. त्यानंतर व्हाईस ऑफ पनवेल आमचे अत्यंत जवळचे मित्र सिद्धेश गायकवाड यांचा आवाज देखील आपण ऐकला आणि आज खऱ्या तर आमचे स्वीट व्हाईस ऑफ डोंबिवली रोशन संते एरिक या स्पर्धेमध्ये यांचा आवाज आपण ऐकला आणि विश्वास केने देखील होते आणि फटका छान आहे. फ्लिक ऑफ द रिस्ट. चेंडूला पाठवलाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा अनोखा इशारा. षटकार. क्या बात आहे क्या बात आहे. अप्रतिम हा इशारा पाहायला मिळतोय आणि कदाचित बॅलन्स गेला ना तो डोक्यावरती इजा होऊ शकते. धावसंख्या 6 ने पुढे सरकेल 28 धावा धावफलकावरती. यस गुरव सर आपल्याला पाहायला मिळतात. सिद्धू गुरव सर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अजून एक चांगला स्ट्रोक ऑन द टॉस खेळत. चेंडू जातो मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. सलगचा दुसरा दमदार षटकार. सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये विश्वास फार धावा कमी होत्या. फक्त 2च धावा होत्या. त्यानंतरच्या दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये टॉप गिअर मध्ये येऊन बॅटिंग केली जाते. फलंदाज राजेंद्रच्या माध्यमातून आणि सलगचे 2 षटकार येत आहेत. राईट अमोर द विकेट. पुन्हा एकदा अजून एक ऑन साइडला मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता. हलकेशा हातानं फक्त या ठिकाणी खेळून काढलेला स्ट्रोक आणि मिळेल एकच धाव आणि षटक क्रमांक 30 देखील होते कंप्लीट. या षटकामध्ये एकूण धावा खर्च केल्यात. गोलंदाज महेशनं 24 धावा खर्च केल्यात. अतिशय महागडं षटक आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती एक्स्ट्रीम सेम संघ पोहोचलाय 35 या आकड्यावरती आणि शेवटचं षटक शिल्लक असेल. अविश्वास शेवटच्या षटकामध्ये किती धावा जमवल्या जातील आणि किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल कारण की संध्याकाळचं सत्र आहे आणि सेकंड इनिंग मध्ये ह्या धावा चेज देखील होतील का? काय वाटतंय तुला या मॅच बद्दल या सामन्याबद्दल? सोडून विचार केला तर आतापर्यंत 35 धावा धावफलकावरती जोडल्यात आणि आता मात्र अंतिम षटकाचा खेळ शिल्लक आहे आणि दोन्ही बॅटर्सचा विचार केला अभि आणि राजेंद्र आता सेट देखील झाल्यात. त्या अनुषंगाने इथून मात्र कमीत कमी 12 ते 15 धावांच्या वर धावा घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि जर 15+ धावा धावफलकावरती जोडल्या तर नक्कीच 50 धावांचा या ठिकाणी मात्र टार्गेट सेट केला जाईल आणि तो टार्गेट आता मात्र नक्की ज्यावेळेस चेसिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये संघ उतरेल त्यावेळेस मध्ये त्यांच्यासाठी तो थोडासा मागणं ठरेल कारण की ड्यू फॅक्टर संध्याकाळच्या सत्रामध्ये मैदानाच्या आतमध्ये जरूर जाणवेल आणि चेंडू सीमारेषे पार तितकं जाणं कठीण होईल. परंतु इथे मात्र मिस्टामिक स्ट्रोक आहे. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये चेंडूला जज करताय. कॉटन बॉल फलंदाज होते बाल राजेंद्र बॅक टू द पवेलियन.
येस नक्कीच विश्वास केने, कारण की आपण अनेक सारे स्पर्धा पाहिल्यात आणि शेवटच्या क्षणाला अंतिम संध्याकाळच्या सत्रामध्ये नेहमी चेसिंग साठी फार प्रॉब्लेम आपण पाहिलेत फलंदाजासाठी, कारण की त्यावेळेस मध्ये ड्यू फॅक्टर पडला जातो आणि थंड वातावरण, दमट वातावरण असतं आणि थंड वातावरणामध्ये चेंडू संध्याकाळच्या सत्रामध्ये फार बाउंड्रीच्या कमी बाहेर जात असतात आणि तेच चित्र आपल्याला सेकंड इनिंग मध्ये देखील पाहायला मिळेल का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय. परंतु यावेळेस विकेट मिळाली आहे, गोलंदाज अंतिम षटकामध्ये आलाय प्रसाद. येस आमचे नक्कीच या ठिकाणी उसरगर गावचे विस्फोटक खेळाडू विशाल दरे यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल शाहूवाडी प्रीमियर लीग मध्ये. विस्फोटक घातक खेळाडू आणि एक चांगले जॉली स्वभावाचे व्यक्तिमत्व विशाल दरे यांचं आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. संपूर्ण मैदानाची पाहणी करतायत विशाल दरे गाडीवरनं आपण पाहू शकता. यस फलंदाज होतोय बाद, सांघिक यश मिळतंय ते टीम एनवाडी टीमला या ठिकाणी सांघिक यश मिळतं आणि लागतोय एक्स्ट्रीम या संघाला अजून एक धक्का. चला नवीन फलंदाज त्वरित पाठवायचं आपण लगेच, कारण की आपल्याला देखील बॅटिंग करायचं एनवाडी संघ, याची देखील आपण नोंद घ्यायची. यस विश्वास केने पुन्हा एकदा जोडले जातील कॉमेंट्री बॉक्स मध्ये. विचार केला तर चांगली सुरुवात झाली होती, परंतु या षटकामध्ये प्रसादने कमबॅक केला. विशाल दादांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती, कारण की एक जॉली माणूस, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आणि तितकेच विस्फोटक असे फलंदाज आहेत. विनंती असेल या आपण देखील सहर्ष हार्दिक स्वागत. आणि इथे मात्र भव्य स्वागत या चौकारानं पाहायला मिळतोय. चेंडू फॉरर होतोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, वन बाउंस ओव्हर द लाईन, दर्शेदार चौकार. कमालीची फटकेबाजी, अभिषा बाट मध्ये चौकार आला, कारण की विचार केला मागच्या चेंडूवरती डाववाच्या स्वरूपाने फलंदाज बाद झाले. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये अजय आले, परंतु नॉस्ट्राईकला अभि बराच वेळ संघर्ष करत होते आणि आता मात्र चौकार त्याच्या बाट मधला चौकार धावसंख्या धावफलकावरती 40 या आकड्यावरती. उर्वरित 3 चेंडूंचा केला जुनी शिल्लक आणि इथून मात्र पुरेशा कमबॅक करेल का गोलंदाज प्रसाद. ओ पुन्हा एकदा क्या बात आहे, नटराज मुद्रेमध्ये आले आणि चेंडूला फेकून दिला बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ मॅक्झिमम बिग हिट षटकार. येस नटराज स्टाईल हा स्ट्रोक खेळला गेला विश्वास केने, कारण की एक पाय हवेमध्ये होता आणि एक पाय जमिनीवरती होता आणि त्यात मला नटराज स्टाईल हा स्ट्रोक खेळला गेला आणि षटकार आलाय फलंदाजाच्या बॅटमधनं. धावसंख्या पोहोचली एकूण स्कोरबोर्ड वरती 46 माफ करा 46 धावा धावफलकावरती. आज आमच्या समेत आमच्या अंबरनाथचे अत्यंत जवळचे मित्र अमोल शिंदे हे देखील जॉईंट होते आणि त्यांचा देखील मी विशेष आभार व्यक्त करते स्पर्धेच्या माध्यमातून. ते देखील सामन्याचा आनंद घेत आहेत सकाळपासून या स्पर्धेमध्ये. यस पंचांचा इशारा वाईट बॉल येतोय आउटसाइड ऑफ स्टंप आणि धावसंख्या 47 धावा धावफलकावरती. षटकातील एकूण चेंडू शिल्लक असतील फक्त 2. यस विश्वास 2 चेंडूंचा केला जुने शिल्लक आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 47 पाहायला मिळते. हो इथे मात्र फटका अतिशय सुरेखा, परंतु मिस्टामिक स्ट्रोक डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र कमालीचा झेल टिपला आणि फलंदाज होतोय बॅक टू द पवेलियन. अजून विचार केला तर 47 धावा धावफलकावरती शिल्लक आहेत आणि शेवटचा अंतिम चेंडू देखील शिल्लक आहे आणि 50 धावा जर इथून जोडल्या तर नक्कीच एक चांगलं टार्गेट सेट म्हणता येईल एक्स्ट्रीम 11 या संघाच्या माध्यमातून. कारण की ज्यावेळेस प्रियंका 11 संघ मधाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी उतरेल त्यावेळेस मात्र थोडासा डीप फॅक्टर त्यांच्या नक्कीच इनिंग मध्ये आपल्याला जाणवेल आणि थोडासा त्याचा बेनिफिट गोलंदाजी करणाऱ्या संघाला होईल यात मात्र शंका नाही. चला बॅट्समॅन पाठवायचं लगेच, फलंदाज पाठवा आपण लगेच, आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर करायचं. बघा सूचना असतील, कारण की आपण फलंदाजी केली परंतु समोरच्या संघाला देखील अजून बॅटिंग करायची हे लक्ष असू द्या. आणि शेखर एकूण धावसंख्या धावफलकावरती शेखर पाटील आमच्या सोबत जॉईंट आहेत आणि खूप चांगला अपडेट ते आमच्यापर्यंत पोहोचवतात सकाळपासून आणि त्यांच्या सुवर्ण अक्षरांना विश्वास हे स्कोर कार्ड देखील भरलं जातं. आणि शेवटचा चेंडू शिल्लक असेल धावसंख्या धावफलकावरती 47 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग आपण एन्जॉय करतो आणि आजचा पहिला दिवस आणि अंतिम सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये.
पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र व्यवस्थित बॅटवरती चेंडू आला नाही आणि बाईसच्या स्वरूपानं कदाचित ही सिंगल मिळेल. यस, पंचांचा इशारा 22 आणि अशा रीतीने खेळाचं पहिलं सत्र कंप्लीट आणि प्रथम बॅटिंग करत असताना टीम एक्स्ट्रीम संघानं बनवल्या एकूण धावसंख्या धावफलकावरती 48 आणि 49 धावेचं लक्ष असेल टीम प्रियंका 11 या संघासमोर. लगेच विनंती असेल एक्स्ट्रीम 11 टीमचे सर्व खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये त्वरित धावत पोहोचायचंय, कारण की समोरचा संघ प्रियंका 11 संघ आपल्याला देखील बॅटिंग करायची, त्यामुळे आपण देखील स्पीड अप करून डगआउट मध्ये लगेच जायचं आहे. 49 धावेचं लक्ष या सामन्यामध्ये. यस विश्वास, लगेचच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं, टायमर सेट केला जाईल आमच्या ऑफिशियल स्कोररच्या माध्यमातून. या गोष्टीची आपण देखील नोंद घ्या, कारण की कुठल्याही संघावरती अंधाराचा इफेक्ट होऊ नये त्या अनुषंगाने पूर्णपणे काळजी आमच्या आयोजक समितीच्या माध्यमातून घेतली जाते. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 49 धावेची आवश्यकता. दिवसभरात आपण विचार केला तर चांगला खेळ सर्वच संघांनी केला आणि त्या अनुषंगाने सर्व खेळाडूंचा आयोजकांचा पुढे आम्ही आभार व्यक्त करतो, कारण की आजचा एकंदरीत दिवस त्यांनी देखील गाजवला आणि तितकी चांगली अशी स्पर्धा देखील आपण पाहतोय. शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग आणि पर्व तिसरा आपण पाहतो आणि तिसऱ्या पर्वामध्ये सुंदर अशी स्पर्धा मधाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आणि आता मात्र आमच्या स्क्रीनवरती हे ड्रोन व्ह्यू पाहू शकता या क्रीडांगणाचं. किंग्स क्रीडांगण उसरगरचं हे ऐतिहासिक क्रीडांगण आहे आणि या क्रीडांगणाचं हे ड्रोन व्ह्यू आपण पाहू शकता. सुरेखरित्या टिपलं झालंय UTC लाईव्ह टेलिकास्ट टीमच्या माध्यमातून. बाजूला जर आपण पाहिलं तर हिरवीगार दाट झाडी आणि त्याच्या बाजूला विकासाच्या दृष्टिकोनातून पसरलेल्या लांबच लांब आणि उंचच उंच अशा या इमारती आपल्याला पाहायला मिळतात. आणि नक्कीच विचार केला तर गावागावामध्ये आता मात्र विकासाच्या दृष्टिकोनातून सोनू नक्कीच अशा इमारती यायला लागल्या, परंतु आपलं जे गावाचं गाव पण होतं ते थोडस दूर होताना देखील आपल्याला पाहायला मिळतं. विकास जरूर हवाय, परंतु आपलं गाव देखील टिकणं गरजेचं आहे. गावाचं गाव पण शिल्लक राहणं देखील तितकंच गरजेचं आहे. जगत मागच्या दिशेनं आणि आता मात्र जिंकण्यासाठी 49 धावेची आवश्यकता. चला बॅटर लगेचच मैदानाच्या आतमध्ये जा, कारण की आता मात्र अंधार देखील मैदानाच्या आतमध्ये जाणू लागलाय. अंतिम दिवस आपण उद्या देखील पाहणार आहोत आणि अंतिम दिवसामध्ये अनेक मान्यवर आणि अनेक खेळाडू पुरेशा त्याच जोमानं त्याच जोशानं या मैदानावरती उतरतील आणि नक्कीच या स्पर्धेचा आनंद घेतील यात मात्र शंका नाहीये. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 49 धावेची आवश्यकता असेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आता मात्र दाखल होतोय नरेश आणि त्याच्या सोबतीनं महेशला आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज होईल. आता मात्र अभिला आपण पाहणार होता. अभिने देखील चांगली फटकेबाजी केली होती आणि आता मात्र आज बॉलर मधाच्या आतमध्ये पुढेशा तो सज्ज होईल. 24 चेंडू 49 ची आवश्यकता आहे आणि इथून मात्र चांगली सुरुवात करून द्यावी लागेल दोन्ही बॅटर्सला. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. ही आजच्या दिवसातील असं वाटतं की अंतिम मॅच देखील होऊ शकते, कारण की आता मात्र अंधार देखील मैदानाच्या आतमध्ये होऊ लागला आणि त्या अनुषंगाने ही अंतिम इनिंग देखील असू शकते. नरेश असेल स्ट्राईक एंडला ऍज अ बॅटर, नॉन स्ट्राईक एंडला ऍज अ बॅटर महेश पाहतो. गोलंदाजी ट्रॅक मध्ये गोलंदाज यार हो, इथे मात्र चांगला तेज सरळ चेंडू होता. अवे ऑफ दी बॉडी चेंडूला पिच केलं होतं. स्विंग या वेळेस डॉट बॉल पाहायला मिळाला. क्या बात आहे, कमालीची गोलंदाजी सुरू आहे. पहिल्या चेंडूवरती आपण विचार केला तर हा निर्धाव चेंडू फेकला गेलाय. पॉवर प्लेच्या या पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजीला सुरुवात झाली. 49 धावा बडवायच्यात आणि त्या अनुषंगाने इथून मात्र चांगली पार्टनरशिप बिल्डअप देखील दोन्ही बॅटर्सला करावी लागेल. नरेश ऑन दी स्ट्राईक, गोलंदाज हवी. ओ क्या बात आहे, फटका लाजवाब आहे. उंची जास्त आणि इथं मात्र लांबी देखील गाठले. चेंडू फरार होतोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार. हा येईल दमदार चौकार. चौकारानं आता मात्र सुरुवात केली जाते. ज्या धावांची नितांत आवश्यकता होती त्या धावा आता मात्र इथून येणं सुरुवात झालेली आहे. पहिला चेंडू डॉट आणि त्यानंतर मात्र हा देखना स्ट्रोक पाहायला मिळाला, चौकार. 49 धावा बनवायच्या त्या अनुषंगाने इथून मात्र धावांचा आलेख उंचावणं गरजेचं होतं. तशी स्ट्रॅटेजी तशी रणनीती मधाच्या आतमध्ये आखली जाते. हो आता मात्र बॅटची लरेज. हो क्या बात आहे, क्या बात आहे, कॅच ऑफ दी मॅच.
कॅच ऑफ द मॅच पाहायला मिळाला. शॉट थर्मॅनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र सज्ज होत आहे आणि त्या क्षेत्ररक्षकाने इथे मात्र हा सेकंड अटेम्प्ट मध्ये अप्रतिम झेल टिपला आणि फलंदाज होते बाद. माघारी परतावं लागेल नरेशला. नरेश बॅक टू द पवेलियन. संदीप होते एक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहू शकता. बॅटची बाहेरची कडा होती. शॉट थर्मॅनला एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू हातातून निसटला देखील होता, परंतु शेवटच्या मोमेंटला चेंडूवरती नजर ठेवली आणि लगेचच या ठिकाणी मात्र हा चेंडू हाताच्या पिसाऱ्यामध्ये जाऊन विसावला. क्या बात आहे, कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं देखील. अप्रतिम झेल टिपला. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच. आणि इथे मात्र ही कॅच पकडली की मॅच पकडली हे देखील प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 3 चेंडू आणि धावसंख्या धावफलकावरती 4 आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल इन ॲट नंबर 3 वरती सचिन. आणि आता मात्र सचिन आणि महेशला पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. एका बाजूने प्रियंका 11 संघ नक्कीच बॅकफुटला जाताना पाहायला मिळतोय. ओहो, इथे मात्र नक्कीच हा चेंडू सोडून दिला होता. अतिशय वेगवान चेंडू होता आणि त्या अनुषंगाने गतीनं बीट केला. हा चेंडू देखील येतोय डॉट. डॉट चेंडूची समाप्ती पाहायला मिळते. थोडी लेस देखील गोलंदाजाने खेचली होती. अभि आहे गोलंदाजी ट्रॅक वरती, सातत्याने व्हेरिएशन पाहायला मिळतंय. मागच्या चेंडूवरती आपण बघा तर अवे ऑफ दी बॉडी चेंडूला पिच केलं होतं, त्याच्यावरती विकेट आली आणि आता मात्र या चेंडूवरती हलकीशी लेन खेचली होती. शॉर्ट लेन चेंडू हाताळला होता. पुन्हा एकदा बॅक ऑफ द एंड चेंडूला पिच केलं. झेलबादची संधी आणि क्या बात आहे, तू चल मे आया अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज होते बाद. सचिन 0वरती बाद. चांगली गोलंदाजी अभिच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीनं नक्कीच पहिल्या षटकामध्ये अभिने एक फ्लाइंग स्टार्ट करून दिला. अतिशय इरादे स्पष्ट केलेत. 2 विकेट्स आतापर्यंत संपादित केले आणि धावा खर्च केल्या 4. आणि आता मात्र या षटकातील हा अंतिम चेंडू असेल आणि अंतिम चेंडूवरती इथे मात्र काय घडेल काय बिघडेल हे पाहणं देखील तितकंच गरजेचं असेल. कारण की पहिल्या षटकामध्ये प्रियंका 11 संघ थोडासा बाकफुटला राहिलाय. अवघ्या 4 धावा धावफलकावरती जोडल्यात आणि महत्वाचे 2 विकेट देखील डगआउटच्या आशयाला परतले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये किरण देखील दाखल होतोय. आता मात्र किरणकडे आशेनं पाहिलं जात आहे. इथून मात्र पार्टनरशिप बिल्डअप होईल का हे देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ओ क्या बात आहे, इथे मात्र चांगला फटका एक्झिक्यूट केला होता, परंतु शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आणि शेवटचा अंतिम चेंडू आलाय डॉट. आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी राहिले एक्स्ट्रीम 11 या संघाच्या माध्यमातून. पहिला षटकाचं केलं होतं समाप्त आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 4. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रियंका 11 या संघाची. आणि आता मात्र जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 45 धाब्यांची आवश्यकता. सोनू काय वाटतं, 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 45 धावा इथून मात्र बनवायच्यात. विचार केला तर 15.00च्या सरासरीनं इथून मात्र धावा जोडाव्या लागतील जिंकण्यासाठी प्रियंका 11 या संघाला. नक्कीच विश्वास, ज्या प्रकारे आपण पाहिलं की सेकंड इनिंग होती आणि 49 धावेचं लक्ष होतं. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावांचा वेग जास्त हवा होता, धावा जास्त यायला हव्या होत्या, परंतु आता या पहिल्या षटकामध्ये बॅकफुट वरती ढकलला जातोय संघ प्रियंका 11 संघाला. आणि तत्मुळे या ठिकाणी आता कठीणाई जरूर निर्माण होणार आहे येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 45 धावेची गरज बनवत असताना. कारण की पहिल्या षटकामध्ये फक्त 4च धावा आल्यात. जर या षटकामध्ये 14 ते 15 धावा आल्या असत्या तर कुठेतरी मॅच मध्ये बॅलन्स पद्धतीने पाहायला मिळाला असता संघ प्रियंका 11. परंतु अजूनही संघर्ष सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि अजून एक प्रश्न, ज्या प्रकारे आपण पहिल्या सत्रामध्ये चर्चा केली होती की सेकंड इनिंग मध्ये धावा चेस होतील का, हा देखील प्रश्न होता. आणि आता तो प्रश्नाचं उत्तर येणाऱ्या काही क्षणामध्ये आपल्याला मिळेल. एज लागले पाठीमागे, विकेट किपर बीट, नशिबाचा चौकार, चेंडू थर्ड मॅन सीमा रेखा बाहेर येतोय. चौकार इन धावसंख्या 8 वरती पोहोचेल. याच फटक्यांची गरज आहे विश्वास सध्या तरी नक्कीच मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी प्रियंका 11 या टीमला. आणि हेच फटके मारावे लागतील. सलामीवीर आपण पाहिलं होतं, नक्कीच सलामीला आले होते नरेश, फार लवकर बाद झाले. एक चौकाराचं योगदान त्यांनी दिलं. त्यानंतर महेश आले आणि महेशच्या बॅटमधनं आता हा चौकार आलाय. सचिन देखील स्वस्तामध्ये बाद झाले आणि 4थ्या क्रमांकावरती किरण आलेत. जेंटल टच करतात, फक्त दिशा दिली आहे. गॅप मध्ये चेंडू असेल, आउटफील्ड फास्ट आहे. 2 क्षेत्ररक्षक चेस करतात परंतु चेंडू थांबत नाहीये. चेंडू बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर, सलगचा हा दुसरा चौकार.
लगोपाठ 2 चौकार आले. धावसंख्येला वेग देण्याचा प्रयत्न होतोय षटकामध्ये आणि टोटल स्कोर पोहोचलाय 12 या आकड्यावरती. विश्वास मॅचचं इक्वेशन जिंकण्यासाठी गरज असेल आता मॅच मध्ये आपण पाहिले गेले तर 16 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 37 धावेची अद्याप गरज असेल सामना जिंकण्यासाठी. संघर्ष करतोय कारण की अनेक साऱ्या वेळा या ठिकाणी जरी संध्याकाळचं सत्र असलं तरी देखील धावा चेस देखील होताना पाहिल्यात. जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये, धावा चेस येतील का हा प्रश्न आहे. राईट अमोर द विकेट. उलटा चेंडू होता, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, एज लागली, चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये फील्ड केला जाईल. तोपर्यंत धाव मिळते 1 धावसंख्या 13 धावा अफलकावरती. समीकरण 15 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे त्यातून 36 धावेची. ज्या प्रकारे बॅटिंग केली आहे फलंदाज आपण पाहतोय महेश नान, त्याला तितकीच साथ देणं देखील येणाऱ्या नवीन फलंदाज किरणला देखील महत्वाचं असेल. आगळे वेगळे स्ट्रोक खेळावे लागतील कारण की षटकाराचे प्रयत्न केले तर नक्कीच विश्वास बॉल तर कदाचित बाउंड्रीच्या बाहेर जाणार नाहीये. यावेळेस समोर खेळलेत व्ही शेप मध्ये लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित आणि डायरेक्ट हिट होत आहे परंतु एकच धावे ते मिळेल. धावसंख्या 14 धावा धावफलकावरती. 14 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल मॅच मध्ये अजूनही 35 धावेची. अंधार देखील या ठिकाणी पसरू चाललाय आणि याच अंधारामध्ये नक्कीच बॅड लाईट मध्ये हा सामना या ठिकाणी सुरू आहे. प्रथम बॅटिंग केली एक्स्ट्रीम संघाने आणि सुरुवातीच्या 2 षटकामध्ये फार धावा कमी होत्या परंतु अंतिम 2 षटकामध्ये धावसंख्येमध्ये मजल मारली आहे एक्स्ट्रीम संघाने. फटका चांगला स्क्वेअर कट करतो, आउटफील्ड फास्ट आहे, स्वीपर कव्हर मध्ये खेळाडू उपस्थित आणि फेकी देखील येते चांगली. रन्स मिळतील तोपर्यंत 2 आणि 2 ने धावसंख्या पुढे सरकेल 16 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी अजूनही आपण पाहिले गेले तर 33 धावेची गरज असेल या मॅच मध्ये. मोठे फटके मारावे लागतील येणाऱ्या काही चेंडूवरती कारण की या षटकामध्ये उर्वरित 1 चेंडू शिल्लक असेल. कमबॅक करतोय 2 चौकार आल्यानंतर गोलंदाज. गतीमध्ये परिवर्तन, थोडासा स्लोवर पद्धतीचा हा चेंडू हलकेचा फक्त ढकललाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतो किरण परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल आणि ओव्हर नंबर दुसरं देखील होतं कंप्लीट. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 17 धावा धावफलकावरती आणि आता गरज आहे मॅच मध्ये उरल्यात येणारे चेंडू 12 आणि जिंकण्यासाठी तब्बल 30 धावेची गरज, 32 धावेची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. विश्वास 12 चेंडू 32 ची गरज आहे. येणारं षटक या सामन्याचा निर्णायक षटक असेल. जर येणाऱ्या 3ऱ्या षटकामध्ये जर या ठिकाणी जास्त धावा आल्या तर कुठेतरी मॅच मध्ये नक्कीच अंतिम मोमेंट पर्यंत फाईट पाहायला मिळेल आणि जर या षटकामध्ये कमी धावा आल्या तर मॅच पूर्णपणे झुकेल एक्स्ट्रीम संघाच्या बाजूला. काय वाटतंय या मॅच बद्दल? 12 चेंडू 32 ची गरज आहे विश्वास. 12 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. विचार केला तर 16.00 च्या सरासरीनं इथून मात्र धावा जोडायच्या परंतु सुरुवातीच्या तर 3 चेंडू मध्ये 1 ते 2 मोठे फटके आले तर पुन्हा एकदा सामन्याचं चित्र वेगळं असेल कारण की अंतिम षटकामध्ये अजूनही डी फॅक्टर असेल आणि त्याचा बेनिफिट गोलंदाजी करणाऱ्या संघाला होईल यात मात्र शंका नाही. त्या अनुषंगाने हे षटक फार महत्वाचं असेल आणि या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होईल. गोलंदाज राजेंद्रला आपण पाहणार आहोत ज्याने फटकेबाजी लाजवाब केले होते आणि आता मात्र त्याच्याकडे पुन्हा एकदा विश्वास दाखवला गेलाय. समोरचा बॅटर महेश देखील सज्ज असेल. हो, पहिला चेंडू बॅक ऑफ द हँड पिच करण्याचा प्रयत्न लेग स्टिकच्या बाहेर आगळ्या वेगळ्या शैलीनं. इथे मात्र हा वाईटचा इशारा गौरव सदनच्या माध्यमातून. आज जर क्रिकेट विथ म्युझिक हे समीकरण असतं तर आणखी त्यांचा डान्स देखील सनू पाहायला मिळाला असता परंतु नक्कीच काही मर्यादा आहेत आणि त्या मर्यादांना अवलंबून या ठिकाणी मात्र फक्त समालोचक अक्षाचा आवाज आपल्यापर्यंत पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अपील झाली होती परंतु अपील फेटाळून लावली आहे. नक्कीच ऑस्ट्रेलियन स्टाईलने या ठिकाणी मात्र पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न होतोय परंतु इथे मात्र हा डॉट चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला. गोलंदाज राजेंद्रची नक्कीच शरीर रचना आपण पाहिली तर उंची देखील तितकीच आहे आणि अगदी शोल्डरचा वापर करून मधाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. अतिरिक्त उस्ती मधाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हो, आता मात्र पुनश्च अपील झाली परंतु अपील फेटाळली. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. क्या बात आहे. सामन्यामध्ये आता मात्र मजबूत पकड निर्माण करत असताना एक्स्ट्रीम 11 संघ
लाजवाब गोलंदाजी राहिल्या या षटकामध्ये आतापर्यंत राजेंद्रच्या माध्यमातून 10 धावा 10 चेंडूवर जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता. ओ फटका लाजवाब, क्या बात आहे, बाहुबली स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय षटकार, या षटकाराची आवश्यकता होती. आणि विचार केला तर मागच्या 2 चेंडूवरती स्ट्रगल करत होते आज बॅटर देखील मधाच्या आतमध्ये, परंतु तदनंतर मात्र हा टिपिकल स्ट्रोक पाहायला मिळाला. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार आला आणि आता मात्र जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 25 धावांची आवश्यकता असेल. बारी बारी सबकी बारी, पहिली तुबारी हब हमारी असं सांगताना मधाच्या आतमध्ये फलंदाज आपला पाहायला मिळेल तो म्हणजेच महेश. आणि आतापर्यंत आपल्या संघाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती सांभाळला, चांगली फटकेबाजी केली. गोलंदाज तयार ऑन दी मार्क. हो हा चेंडू देखील तेज सरळ आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. षटकार आणि तदनंतर मात्र पुनश्च येतोय डॉट चेंडू. या षटकाचं विश्लेषण केलं तर आतापर्यंत 3 चेंडू डॉट फेकलेत आणि त्या अनुषंगाने हे 3 निर्धाव चेंडू सामन्यामध्ये पुढेशा परत आणताना एक्स्ट्रीम 11 या संघाला आता मात्र 8 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. ओ फटका लाजवाब आहे, अगदी सुरेख फटका पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला सज्ज आहेत. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि कुशल मोमेंटला चेंडू हातातून निसटला आणि या 2 धावा धाव फलकावरती जोडल्या जातील. 2 धावेंच्या मधील धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 26 या आकड्यावरती. अजूनही जिंकण्यासाठी 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 23 धावा बनवायच्या. या अंतिम चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तर सामन्याचं चित्र वेगळं होईल, यात मात्र शंका नाही. गोलंदाज तयार ऑन दी मार्क राजेंद्र. हो सोडून दिला लेग स्टिकच्या बाहेर. आणखी एक वाईट. आता मात्र 22 धावांची अजूनही आवश्यकता आहे. या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं असेल प्रियंका 11 या संघाला. जर इथे मात्र षटकार आला तर नक्कीच धावांचा आलेख इथे मात्र नक्कीच कमी होताना पाहायला मिळेल. जर डॉट चेंडू आला तर नक्कीच पुन्हा एकदा कमबॅक केला जाईल. हो फटका लाजवाब, परंतु या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक ऑलरेडी सज्ज केलाय आणि लॉंग ऑफ मधून येथील फेकी करतील. तत्पर मिळेल फक्त आणि फक्त 1च धाव आणि अशा पद्धतीनं 3 षटकांचा वाजवी खेळ होतोय समाप्त आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 28 आणि आता मात्र जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 21 धावांची आवश्यकता. चला आपण टीम मीटिंग घेऊ नका, लगेचच क्षेत्ररक्षण लावायचा. 6 चेंडू 21 धावांची आवश्यकता असेल. अवघड समीकरण आहे, परंतु नक्कीच हा डोंगर पार पाडला जाईल का? सोनू काय वाटतं? आता मात्र 6 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. नक्कीच विश्वास, जर सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले तर कुठेतरी या मॅच मध्ये कमबॅक करू शकेल प्रियंका 11 संघ. आणि जर इथून सुरुवातीचे 2 चेंडू जर चांगले हाताळले तर मॅच वरती पूर्णपणे वर्चस्व गाजवेल तो एक्स्ट्रीम संघ. सामना अजूनही बॅलन्स आहे, अजूनही संपला नाहीये. तर क्रिकेटमध्ये अशा आम्ही अनेक सारे सामने पाहिलेत की शेवटच्या मोमेंटला जास्त धावा आपण पाहिले गेले तर जास्त धावा बनवायचे असताना त्या धावा चेस होताना देखील आम्ही पाहिल्यात आणि या ठिकाणी त्या धावा चेस होतील का हा आता प्रश्न असेल. पहिले 2 चेंडू फार महत्वाचे असतील या सामन्यामध्ये. अजूनही संघर्ष करतोय फलंदाज. आपण पाहिले गेले तर महेश ज्याच्या बॅटमधनं अजूनही मोठे फटके आले होते, परंतु यावेळेस यॉर्करचा प्रयास. सतिक यॉर्कर बॅट अँड पॅडच्या मधून चेंडू निघून जातोय. डॉट बॉलची समाप्ती. प्रत्येक डॉट बॉल नक्कीच विजयाचा मार्ग सुकर करेल आणि संजीवनीचं काम करेल एक्स्ट्रीम संघासाठी. मॅच वरती पकड देखील निर्माण ठेवेल. 5 चेंडू विजयासाठी 21चं समीकरण. ऑन साइडला लॉब करायचं होतं. यस, पहिले 2 चेंडू म्हटलं होतं विश्वास फार महत्वाचे असेल या सामन्यामध्ये आणि ते 2 चेंडू डॉट आलेत. याचाच अर्थ हा सामना पूर्णपणे आता झुकलाय एक्स्ट्रीम या संघाच्या बाजूला, कारण की 4 चेंडू विजयासाठी 21 धावेची गरज आहे. प्रथम बॅटिंग केली आणि फलंदाजी करत असताना नक्कीच एकूण धावसंख्या बनवली 48. 49चं लक्ष होतं आणि ते चेस करत असताना गोलंदाजी देखील फार चांगली पाहायला मिळाली आहे. मिस्टामिंग स्ट्रोक, कॉटन बॉलची संधी आणि यस इट इज टेकन. फलंदाज होतोय बाद. महेश बॅक टू द डगआउट आणि आता मॅच या ठिकाणी जिंकण्याच्या उंबरठ्यावरती संघ एक्स्ट्रीम संघ हा मॅच जिंकण्याच्या उंबरठ्यावरती. चला नवीन बॅट्समॅन पाठवायचं लगेच. आता मॅच मध्ये मजा नाहीये. सामना 1 साइड पाहायला मिळतो. यू आर द वॉचिंग 1 साइड मॅच.
उद्या देखील या ठिकाणी वेळेवरती यायला विसरू नका. उद्या देखील स्पर्धेचा अंतिम दिवस असेल, अर्थातच सुपर संडे मेगा फिनाले मेगा फेस्टिवल. आणि आजच्या दिवसामध्ये नक्कीच थोडासा उशीर जरूर झाला, उशीर स्पर्धा सुरू झाली. ठीक 12 वाजता या ठिकाणी सामना सुरू झाला होता पहिला. त्यामुळे या ठिकाणी उद्याच्या दिवसामध्ये 8 ते 8:30च्या दरम्यान आपल्याला रिपोर्टिंग करायचं आहे स्पर्धेमध्ये. ऑन साइडला खेळत आहेत, सिंगल आली आहे, परंतु 2 चेंडू आता शिल्लक असतील या सामन्यामध्ये. फक्त औपचारिकता शिल्लक असेल या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट अमोर द विकेट आणि पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत. समोर खेळत स्ट्रेट ड्राईव्ह, खेळाडू उपस्थित आणि धाव मिळेल फक्त एक चेंडू शिल्लक असेल आणि विजयाच्या उंबरठ्यावरती येतोय संघ एक्स्ट्रीम 11 टीम. अंतिम सामना होता या आजच्या दिवसातील आणि तो अंतिम सामना जिंकण्याच्या उंबरठ्यावरती एक्स्ट्रीम संघ. 1 चेंडू शिल्लक या सामन्यामध्ये आणि सामना होता फिनिश. सामना जिंकला एक्स्ट्रीम संघानं. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक प्रियंका 11 टीम. आणि या सामन्याचा सामनावीर या सामन्याचा सामनावीर ठरतो ज्यानं 22 धावेचं महत्वपूर्ण योगदान दिलं. 22 धावेची विस्फोटक खेळी केली तो राजेंद्र ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. चला राजेंद्र, लगेच आपण स्पीडअप करा, लगेच आपण मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी कलेक्ट करायची. चला लगेच आपण मॅन ऑफ द मॅच साठी या राजेंद्र आणि आजच्या दिवसामध्ये आमच्या समालोचक कक्षामध्ये आमचे विश्वास केले देखील होते, त्यांचा मी विशेष आभार व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर सिद्धेश गायकवाड देखील असतील, त्यांचे देखील विशेष आभार. विनोददादा पाटील सर देखील असतील, रोशन संते, सर्वांचा आपण विशेष आभार व्यक्त करूया. आणि उद्या देखील तेच समालोचक या स्पर्धेमध्ये आपल्याला त्यांचाच आवाज ऐकायला मिळेल. तत्पूर्वी आपण देऊया मॅन ऑफ द मॅच सिद्धेश एरलेत या सामन्याचे सामनावीर.